चला तर आज आपण बिर्याणी बनवणार आहे. त्याच्यासाठी पाणी ठेवले मी. पाणी गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात थोडे थोडे मसाले टाकून दिले आहेत. मीठ टाकले, तेल टाकलं आणि तांदूळ दिले टाकून. तांदूळ एक तास भिजत घातले होते, आधीच पाण्यामध्ये ठेवले होते, कारण चांगले तांदूळ फुगतायत म्हणून. आणि मग नंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकून दिले आणि मग हलवून वगैरे घेतलं त्या तांदूळाला. आणि खूप जरा जास्तच पाणी टाकलं होतं, कारण मोकळा मोकळा भात व्हावा म्हणून. मग नंतर बाकीची तयारी करायची होती. 1 किलो चिकन होतं आणि 1 किलो तांदूळ पण होते. आणि मग त्या चिकन 2-3 पाण्याने धुवून घेतलं. त्याच्यात सगळे मसाले टाकून दिले, घरातले मसाले, चिकन बिर्याणी वगैरे सगळं. मग सगळे थोडे थोडे मसाले टाकले होते. आणि खूप दिवसांनी बिर्याणी बनवते, म्हणजे मी खाणार होते म्हणून. याच्या आधी आईकडे होते तेव्हा एकदा बनवली होती आणि त्याच्या आधी एकदा. आणि इथं पुदिना, पुन्हा कोथिंबीर, अद्रक लसूण याची पेस्ट बनवलेली होती, ती पण टाकली. लिंबू हे सगळं टाकून घेतलं, दही वगैरे सगळं जिनस टाकून घेतले. पुन्हा अजून तेल पण टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आणि नंतर धना पावडर कुटून घेतली होती, ती पण टाकली. आणि असं सगळं मिक्स करून बऱ्याच वेळ ठेवून दिलं, कारण भात शिजेपर्यंत. आणि भात अर्धा शिजायचा होता. आणि मस्तपैकी बऱ्याच वेळ मिक्स करून ठेवलं आणि मुरेपर्यंत मग छान लागते बिर्याणी. मग नंतर कांदा तळून घ्यायचा होता आणि थोडंसं तळून घेतला होता आणि थोडंसं राहिला होता. मग नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून दिली आणि त्याच्यात टोमॅटो पण टाकलं थोडंसं. आणि मग नंतर सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करून घेतलं. मग नंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते पण टाकून दिलं. आणि मग एकदम असं बऱ्याच वेळ त्याला एकदम छान असं तेल सुटेपर्यंत हलवून घेतलं बऱ्याच वेळ. आणि नंतर मग त्याच्यात आहे ना थोडंसं पाणी सुटलं का अजून थोडंसं पाणी घातलं वाटणाचं. आणि मग 1-2 शिट्ट्या मारून घेतल्या. आणि मग नंतर असे थरावर थर लावून घेतले बिर्याणीचे. आधी चिकन टाकलं, मग नंतर तांदूळ टाकले, मग चिकन टाकलं, मग तांदूळ टाकलं, असं करून सगळं व्यवस्थित लावून घेतलं. मग सगळं वगैरे भात वगैरे वरून टाकून दिला आणि थोडंसं राहून दिला होता, कारण म्हटलं मुलं जर तिखट झाले तर ते मिक्स करून खाते आणि त्याच्यासाठी. मग नंतर तांदूळ टाकून दिले व्यवस्थित वरून, म्हणजे भात शिजलेला. त्याच्यावर पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा, पुन्हा अजून थोडंसं मीठ, पुन्हा अजून बिर्याणी मसाला, असं सगळं टाकून घेतलं. आणि त्याच्यावर मग कलर टाकायची होते थोडे, कारण खूप छान दिसती. हिरवा आणि लाल कलर टाकला थोडा, की मग मुलांना अशी छान दिसते जरा बाहेरची बिर्याणी असल्यासारखं. त्याच्यामुळं टाकला होता थोडा कलर. आणि फूड कलर टाकलेला आहे. आणि मग नंतर थोडंसं तूप पण टाकलं आणि मग बऱ्याच वेळ असं झाकून ठेवलं आणि पूर्ण अशी छान शिजेपर्यंत. आणि मग नंतर बिर्याणी झाली. चांगलं 20-25 मिनिट असंच त्याला ठेवलं होतं झाकून एकदम. तूप वगैरे टाकलं ना वरून, खूप छान असं लागते बिर्याणी, एकदम टेस्टी होती. मग नंतर फायनली बिर्याणी झाली आणि खूप छान झाली होती. एकदम असे तांदूळ बघा किती लांब आणि अशी खूप छान शिजली होती, खूप छान झाली होती. सगळी मोकळी खूप छान. आणि मग मुलांना खायला दिली आणि मग सगळ्यांनी आवडीने खाल्ली ना. एवढी छान झाली होती ना, पहिली वेळेसच खूप छान झाली होती बिर्याणी. मग त्याच्यासोबत रस्सा पण बनवलेला होता, असा रस्सा, आणि त्याच्यात थोडेसे पीस मुलांना खायला दिली आणि खूप छान झाली. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, अशी बनवून बिर्याणी खावा. तुम्ही कशी बिर्याणी बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या पद्धतीने मी अशी बनवते आणि मला अजून वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवायला येते. आणि इतकी जास्त बिर्याणी झाली होती की भरपूर अशी. तर 1 किलो चिकन, 1 किलो तांदूळ असं झालं होतं, खूप जास्त झाली होती. आणि भांडं असं मोठं असल्यामुळं तर ते खूप असं छान झालं होतं. अजून 2 वेळेस तूप टाकलं आणि अशी हलवून घेतली सगळी मिक्स करून. खूप छान झाली होती. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.